एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. आमदारांनी स्वतः त्या तेथील नागरिकांना, महिलांना घेऊन त्या ठिकाणी बसलो की बाबा अशी अडचण आहे. आमदारांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी माझं उपोषण सोडवलं. की सीमा भिंतीचं काम कधी होणार, तसं आमदारांनी कमिशनरला सांगून त्याची तरतूद केली. त्यावेळेच्या नगरसेवकांना नाही सुचलं. नगरसेवक विरोधी पक्षाचा असल्यानं सत्ता ही आमची होती. ते सगळं असतानाही तुम्ही अपक्ष फॉर्म भरायला तयार झाले होते. त्यामध्ये मी पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं. बरं. आणि तिकीट मागत असताना परंतु ते मला तिकीट न देता दुसऱ्या उमेदवाराला तिकीट. आमदारांचा जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांनी येऊन माझा नारळ, अपक्षाचा नारळ आमचा फोडला होता. मला अजितदादांचा त्यावेळेस स्वतः फोन आला होता की तू थांब म्हणून, तुझं आपण पुढं काहीतरी बघू. मला भाऊंनी सांगितलं, मला पवार साहेबांचा फोन आलाय की तुला आता थांबावं लागेल. माझ्या डोळ्यातून त्या ठिकाणी पाणी आलं आणि मी भाऊंना सांगितलं, भाऊ तुमचा निर्णय हा अंतिम राहील. माझं स्वतःचं गॅरेज होतं, म्हणजे तिथे गाड्या धुवत होतो स्वतः. आज ज्या काही स्टेजला आहे ते लक्ष्मण भाऊंमुळे आहे. मला लॉजिक कळा ना, एकतर तुमचं गॅरेज होतं, तुम्ही गाड्या धुवायचे, तुम्ही आता राजकारणात आहात, बरोबर, तुम्ही पीएचडी पण केलंय, तुम्ही जर तयारी करताय, लोकांनी का निवडून द्यावं तुम्हाला? काय केलं तुम्ही लोकांसाठी आजपर्यंत? भाऊंच्या नावाने आज आम्ही तिथे कौशल्य विकास केंद्र पिंपरी चिंचवड शहरासाठी आणलं. अशा अनेक विद्यार्थ्यांना आम्ही आमदार सुद्धा त्यामध्ये स्वतः शंकरशेठ जगताप त्यामध्ये जातीने लक्ष घालतात आणि तात्काळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या, रोजगार उपलब्ध झाला. पाणी येत नाही, कचऱ्याची गाडी येत नाही, कुठं रस्ता खराब झालेला आहे, कुठं लाईट गेलेली आहे, ट्रान्सफॉर्मर बदले. माझ्या सांगवी परिसरामध्ये राहणारी जी लोक आहेत, जी सर्वसामान्य आहेत, अशा लोकांच्या शिक्षणासाठी काय ती शाळा का सुधरू शकत नाही? जर वारे गुरुजी सुधरू शकते, निवडणूक आले की दर्शनाला नाही, हे फक्त एक दिवसापुरतं असं. महिलांना काय रोजगार उपलब्ध करून देता येईल का, या दृष्टीने माझा प्रयत्न राहील. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत. तब्बल 3 वर्षानंतर, मोठ्या प्रतीक्षेनंतर निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत. महानगरपालिका निवडणुका, सध्या वातावरण तापलेलं आहे आणि आपण पाहतोय की इच्छुक उमेदवार जे आहेत ते आपापल्या पद्धतीने, आपापल्या परीने आपापले शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आजच्या या रणसंग्रामामध्ये आज आपल्यासोबत वास्तव कट्टेवरती चर्चा करण्यासाठी डॉक्टर संतोष डोरे सर आहेत, जे सलग 2 वेळा पुणे विद्यापीठाचे सिनेट मेंबर राहिलेले आहेत. सर, आपलं वास्तव कट्टेवरती खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर तुम्ही पीएचडी धारक, एकतर राजकारण म्हटलं की आपल्याकडे आधीच निगेटिव्ह इमेज असते, त्याच्यात राजकारणी अशिक्षित असं एक बोललं जातं. तर तुम्ही पीएचडी झालेले, एक उच्च शिक्षित राजकारणी, आणि खरं तर उच्च शिक्षित राजकारणी ज्यावेळेस राजकारणात येतील त्यावेळेस देश बदलायला वेळ लागणार नाही. तुम्ही पीएचडी धारक आहात, तुम्ही विद्यापीठामध्ये, पुणे विद्यापीठामध्ये सलग 2 वेळा म्हणजे 10 वर्ष तुम्ही सिनेट मेंबर राहिलात. नक्की एकतर तुमचा राजकीय पार्श्वभूमीकडे आपण येऊयात. निवडणुका सुरू आहेत आणि प्रत्येकाला आता तेच ऐकायचं, परंतु एकतर एक युवक ज्याने कॉलेज जीवनामध्ये चळवळीमध्ये काम केलं, नंतर पीएचडी घेतली आणि आज राजकारणामध्ये सक्रिय आहेत. तुम्ही आमदार साहेबांच्या खूप जवळ असताय. नक्की हा प्रवास कसा सुरू झाला? 2007ला विरोधी पक्षाचा नगरसेवक आमच्या तिथे होता. म्हणजे त्यावेळेस वार्ड पद्धत होती. त्यावेळेस आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या संपर्कात आलो. म्हणतो आपण, जसं म्हटलं जातं की एखाद्या माणसाचं जसं परिस म्हणतो आपण, लोखंडाला जर परिसर स्पर्श झाला त्याचं सोनं होतं, तसं भाऊंच्या संपर्कात मी आलो. भाऊंच्या नजरेस पडल्यानंतर भाऊंना काहीतरी जाणवलं असेल, माझ्यामध्ये चुणूक पाहिली. भाऊंचा स्पर्श मला त्यावेळेस झाला आणि त्यापासून माझं सोनं झालं. म्हणजे भाऊंच्या संपर्कात आल्यानंतर मग खरं वास्तविक मी माझ्या राजकीय जीवनामध्ये सुरुवात केली. त्या 2007-2008च्या काळामध्ये विरोधी पक्षाचा नगरसेवक त्या ठिकाणी होता. त्यावेळेस भाऊंनी सांगितलं, तू आता काम करायला सुरुवात कर. मग त्या ठिकाणी मी माझं स्वतःचं एक जनसंपर्क कार्यालय काढलं. 2007-08 पासून. त्यावेळेस मी माझं स्वतःचं जनसंपर्क काढल्यानंतर त्या ठिकाणी येणाऱ्या नागरी सुविधा महापालिकेच्या संदर्भातील असतील, म्हणजे रस्ते, पाणी, लाईट, वीज, अशा अनेक प्रकारच्या समस्या ज्या येतात त्याचं एक कार्यालय त्या ठिकाणी काढलं. महिलांना येणाऱ्या समस्या, बचत गट, अशा सर्व प्रकारचं ऑफिस त्या ठिकाणी काढलं. त्याचं उद्घाटन स्वतः आमदार लक्ष्मण भाऊंनी केलं. आणि विरोधी पक्षाचा नगरसेवक असल्यामुळे त्या ठिकाणी काय आलं की मला येणारी जी अडचण होती ती आमदारांपर्यंत जायची, म्हणजे मला येणारी जी समस्या ती भाऊंकडे जायची. मग त्या ठिकाणी मला त्यावेळेस चांगलं आठवतं की आमच्या मधुबन सोसायटी किंवा मी राहतो त्या परिसरामध्ये, त्या ठिकाणी जवळपास असलेली संख्या एक 4,000 ते 5,000 लोकसंख्या आहे. या ठिकाणी पूर हा वारंवार येत होता.
म्हणजे त्या ठिकाणी नदीचं पाणी जवळपास सगळ्या 10 गल्ल्यांमध्ये आतमध्ये यायचं. जवळपास खालची जी लोकसंख्या ना, म्हणजे तिथं अर्धी हाय टेन्शन खालचा जो भाग होता ते पाण्यामध्ये जायचं. बरं. मग त्यावेळेस मी आमदारांशी चर्चा केली, "बाबा भाऊ असं होतंय, या ठिकाणची खरं सीमा भिंतीची गरज आहे." म्हणजे हे झाल्यानंतर मी त्यावेळेस 1 दिवसाचं उपोषण केलं. 1 दिवसीय उपोषण केलं. हं. उपोषण करत असताना त्यावेळेसचे आयुक्त माझ्या मते तत्कालीन आयुक्त राजीव असे होते. त्यावेळेस मग मी त्यांना पत्रव्यवहार केला, "बा असं-असं होतंय." मी आमदारांशी संपर्क केला. 1 दिवसाचं लक्षणीय उपोषण केलं. आमदारांनी स्वतः त्या तेथील नागरिकांना, महिलांना घेऊन त्या ठिकाणी बसलो, की बाबा अशी अडचण आहे. जवळपास 100 नागरिकांनी त्यामध्ये सहभाग घेतला. आमदारांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी माझं उपोषण सोडवलं. त्याच वेळेस आमदारांनी स्वतः कमिशनरला फोन केला, की बाबा माझा कार्यकर्ता या ठिकाणी बसलाय. इथल्या येणाऱ्या ज्या समस्या आहेत ते सीमा भिंतीचं काम कधी होणार? तसं आमदारांनी कमिशनरला सांगून त्याची तरतूद केली. जवळपास मला त्यावेळेस आठवतंय 1,20,00,000चं जे काम होतं, त्यावेळेस सीमा भिंत गॅबिन पद्धतीची, म्हणजे सीमा भिंत काँक्रीटची न करता गॅबिन वॉल नवीन पद्धतीची. बरं. याच्यामध्ये ती दगडाची भिंत होती. म्हणजे त्यातून पाणी आतमध्ये आलं तरी परत बाहेर जाऊ शकतं. ओके. अशा पद्धतीची भिंत त्या ठिकाणी बांधली गेली आणि येणाऱ्या पुरापासून नागरिकांना त्यावेळेस समस्या जी होती ती थांबली. बरं. अजूनही पाणी येतंय, परंतु काही जी अपूर्ण आहे ती पूर्ण करावी लागेल. अच्छा. तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला, त्यावेळेस नगरसेवक हे विरोधी पक्षाचे होते. हां. मग त्यावेळेसच्या नगरसेवकांना नाही सुचलं? नाही, नगरसेवक विरोधी पक्षाचा असल्यानं सत्ता ही आमची होती. अच्छा. परंतु त्याच वार्डामध्ये विरोधी पक्षाचा नगरसेवक होता. म्हणजे सत्ता जरी तुमची असली तरी नगरसेवक विरोधात. नगरसेवक विरोधातला होता. जरी नगरसेवक विरोधी पक्षाचा असला तरी त्या नगरसेवकाला मतदान करणारे लोक तिथे राहत होतेच ना. त्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं. परंतु शेवटी त्यावेळेस मला वाटतं मी भारतीय जनता पार्टीची सत्ता होती ओके. आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यावेळेस काम करत होतो. अच्छा. आणि सत्ता ही महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची होती. ओके. आणि त्यांची असलेली संख्या मला वाटतं 3 ते 4 त्यावेळेस होती. आणि ती कमी असल्यामुळे कदाचित त्यांचा प्रभाव पडत नसेल. ओके. पण त्यावेळेस मग एकतर तुम्ही उपोषणाला बसलात, ते काम झालं. तुम्ही कामं तर करत होते, म्हणजे एका नगरसेवकाचं काम तुम्ही करत होते असं म्हणायला हरकत नाही. कारण सत्ता तुमची होते, आमदार साहेब तुमच्या निकटवर्ती होते, एकदम तुमचे संबंध चांगले होते. आणि माझ्या ऐकण्यात हेही आहे की तुम्ही हे सगळं असतानाही तुम्ही अपक्ष फॉर्म भरायला तयार झाले होते किंवा 2007ला मी 2007 ते 12 जवळपास 4-5 वर्ष काम केल्यानंतर त्यावेळेस मग त्यानंतरची 12ला जी इलेक्शन आली त्यामध्ये मी पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं. बरं. आणि तिकीट मागत असताना परंतु ते मला तिकीट न देता दुसऱ्या उमेदवाराला तिकीट मिळालं. त्यावेळेस मग मी अपक्ष फॉर्म भरला होता. त्यावेळेस आमदारांचा जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांनी येऊन माझा नारळ, अपक्षाचा नारळ आमचा फोडला होता आणि प्रचार फेरी सुद्धा काढली होती. परंतु असं झालं त्याच्यानंतर स्वतः मला वाटतं पवार साहेबांनी त्यामध्ये जातीनिशी लक्ष घातलं. मला अजितदादांचा त्यावेळेस स्वतः फोन आला होता की तू थांब म्हणून, तुझं आपण पुढं काहीतरी बघू. परंतु ज्यावेळेस भाऊंना पवार साहेबांचा फोन आल्यानंतर भाऊंनी मला वाटतं सकाळी मला अजूनही चांगलं आठवतं 7 वाजता मला सकाळी फोन केला. मला म्हणले तू काय करतो, इकडे येऊन भेट. गेल्यानंतर 8 वाजता मला भाऊंनी सांगितलं मला पवार साहेबांचा फोन आलाय की तुला आता थांबावं लागेल. म्हटलं भाऊ आता आपण खूप पुढे गेलोय, आता थांबणं जरा मला असं वाटतं चुकीचं होईल. परंतु मला भाऊंनी असं सांगितलं की मला साहेबांनी सांगितले तुला आता थांबावं लागेल, माझ्यापेक्षा तुला नगरसेवक पद महत्वाचं आहे का? मला आजही ती गोष्ट आठवती. माझ्या डोळ्यातून त्या ठिकाणी पाणी आलं आणि मी भाऊंना सांगितलं भाऊ तुमचा निर्णय हा अंतिम राहील आणि मी त्या ठिकाणी निघून आलो. क्या बात आहे. म्हणजे शब्द राजकारणात किती महत्वाचा असतो. पण मग तुम्ही राष्ट्रवादीत होते, तुम्ही बीजेपी मध्ये येण्याचा निर्णय का घेतला? म्हणजे बीजेपी मध्ये ज्यावेळेस मला वाटतं 2014 साली 2013-14ला की त्यावेळेस पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनधिकृत बांधकामाचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात होता. आणि त्यावेळेस मला वाटतं तत्कालीन त्यावेळेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते की त्यावेळेस तो प्रश्न खरं तर वास्तविक सोडवला गेला पाहिजे होता आणि तो प्रश्न सोडवला गेला नाही. त्याच्यामुळे भाऊंचं त्यावेळेस मला त्यावेळेस चांगलं आठवतं की तो नागरिकांच्या प्रश्नाच्यासाठी भाऊंनी प्रवेश हा भारतीय जनता पार्टीमध्ये केला. आणि साहजिकच आमदारांचा जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे भाऊंबरोबर एकनिष्ठ असल्यामुळे भाऊंबरोबर मी त्या काळेस बीजेपी मध्ये गेलो. अच्छा. आणि त्यावेळेस म्हणजे भाऊंबरोबर गेल्यामध्ये सांगवी म्हणजे ज्या प्रभागात मी आता काम करतो त्यामध्ये गेल्यामध्ये आम्ही जवळच्या मध्ये मी अगदी अग्रस्थानी होतो. त्यावेळेस प्रचारानंतर राबवताना आम्ही फक्त 2-4 जणांनीच आम्ही ती भाऊंची प्रचारानंतर राबवली त्यावेळेस. आणि भाऊंच्या पासून म्हणजे
पूर्वीपासून भाऊंबरोबर राहिलो, तर आज त्यामध्ये भाऊंबरोबर काम करतो. मग भाऊंनंतर अश्विनी वहिनी असतील, आताचे आमदार शंकरशेठ जगताप असतील, यांच्याबरोबर एक निष्ठेने म्हणजे जगताप घराण्याशी कुठेतरी माझं आत्मीयतेचं नातं आहे. क्या बात आहे. म्हणजे त्यांच्या एका शब्दाखातर तुम्ही हो. नगरसेवक अपक्ष म्हणून जे उभे राहिले होते तिथून तुम्ही मागे हा, राहिले. आणि कदाचित त्यावेळेस- आज म्हणजे मी आजही सांगाल की मी गॅरेजमध्ये काम करत होतो. माझं स्वतःचं गॅरेज होतं. अच्छा, मी म्हणजे तिथे कधी- गाड्या धुवत होतो स्वतः. बर. हो, म्हणजे भाऊंच्या संपर्कात आल्यानंतर आज ज्या काही स्टेजला आहे ते लक्ष्मण भाऊंमुळे आहे. ओके. म्हणजे गॅरेज होतं स्वतःच होतं हो, की- स्वतःचं गॅरेज होतं. मी स्वतः गाड्या धुवत होतो त्यावेळेस. आणि म्हणजे अशा सर्वसामान्य असेल, म्हणजे आपण खूप कष्टातून आज या स्टेजला आलेलो आहे. ओके. आणि त्याच्या मागं म्हणजे भाऊंनी आपल्या डोक्यावर हात ठेवला. म्हणजे भाऊंचं एक तत्व मला आज पण आठवतो की तू पहिले गेल्यानंतर ते काय म्हणायचे, तू काय करतो रे, बरं तू काय करतो, तुझं उदरनिर्वाह काय आहे, मग तुला कामधंदा आहे का. म्हणजे त्यांची वैचारिक दृष्टी खूप मोठी होती की बाबा तू काय करतो, व त्याला कुठेतरी रोजगार दिला पाहिजे. कुणाला राजकारणात ताकद दिली, कुणाला धंद्यात केली. आज जे वैभव राहिलं त्याच्यामध्ये भाऊंचा खूप मोठा वाटा आहे. ओके. पण मला हे काय आता मला लॉजिक कळा ना, एकतर तुमचं गॅरेज होतं, तुम्ही गाड्या धुवायचे, हो, तुम्ही आता राजकारणात आहात, बरोबर. तुम्ही पीएचडी पण केलंय. हे नक्की पीएचडी पीएचडी तर एक सांगायला सांगतो, माझं बीकॉम झालं होतं. बीकॉम झाल्यानंतर मी बीपीएड केलं, म्हणजे शारीरिक शिक्षणाचं. शारीरिक शिक्षण झाल्यानंतर मी एका ठिकाणी नोकरीला पण लागलो. एक 6 महिने मी नोकरी केली, परंतु त्याच्यामध्ये काय मन लागाना. घरचा धंदा असल्यामुळे मी परत गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि गॅरेजमध्ये काम करत असताना मग परत एक सांगवीला एक कॉलेज होतं, त्या ठिकाणी अशोक मोहोळ असतील त्यावेळेसचे, मला वाटतं खासदार अशोक मोहोळ अध्यक्ष होते, त्याचा कार्यकर्ता होतो. त्यावेळेस मला अण्णांनी बोलून घेतलं, बाबा तू काय करतो, म्हणजे त्यावेळेसच्या आताच्या असलेल्या मापूरमाई ढोरे त्यावेळेस माझ्याबरोबर होता. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा रे तू काय करतो. मग त्यावेळेस मी म्हणलं, भाऊ अण्णा की मला उपहारगृह तिथं मी चालवतो. मग त्या ठिकाणी उपहारगृह मी 2002ला चालू केलं. चालू करत असताना मग मी माझं बीकॉम झालेलं होतं, बीपीएड झालेलं होतं. आणि त्या ठिकाणी असलेले एक प्राध्यापक डॉक्टर ढगे यांचा माझ्याशी संपर्क झाला. आणि ढगे सरांनी विचारलं, बाबा तू काय करतो रे, तुझं बीकॉम झालंय, मग तू काय करतो, तुला डॉक्टर करतो मला असं म्हणले. सर म्हणलं काय म्हणता तुम्ही. मग ठीक आहे, मग मला थोडीशी आमची रोज ते चहा प्यायला यायची, आमची चर्चा व्हायची. मग त्यांनी मला MA करायला लावलं. मी 2 वर्ष तिथे MA केलं त्याच कॉलेजला. मग त्या ठिकाणी मग नंतर मला म्हणले त्यावेळेस MPhil कर. मग मी रामकृष्ण मोरे विद्यालय तिकडं अकुर्डीला, त्या ठिकाणी परत 2 वर्षाचं MPhil केलं. आणि त्याच्यानंतर मग परत PhDला ऍडमिशन केलं. आणि जवळपास PhD मला लागण्यासाठी 7 वर्षाचा कालावधी लागला. आणि त्या डॉक्टर ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली मी PhD पूर्ण केली. कुठला सब्जेक्ट. इकॉनॉमिक्स मध्ये केली. क्या बात आहे. म्हणजे एक अर्थतज्ञच म्हणावं लागेल. म्हणजे खरं तर तुमच्यासारख्यांची गरज आहे. म्हणजे आज इकॉनॉमिक्स कुणाला कळत नाही, अर्थकारण कुणाला कळत नाही. अर्थकारण कळतं राजकारणात ते वेगळ्या पद्धतीने, त्या भागात आपल्याला जायचं नाही. परंतु आता ह्या गोष्टी झाल्या, थोडंसं आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात. आपण जे काही रणांगण म्हणतो, बरोबर, राजकारणामध्ये तुम्ही आहात, तुम्ही नगरपालिकेची तयारी करताय, तुमच्या प्रभागामध्ये काम करताय. एक वास्तव कट्ट्यावरती आपण बोलतोय, एक वास्तववादी प्रश्न आहे, सरळ सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड. तुम्ही जर तयारी करताय, लोकांनी का निवडून द्यावं तुम्हाला? काय केलं तुम्ही लोकांसाठी आजपर्यंत? 2007 जवळपास आज 25 आहे की मी 2007 जवळपास 20-22 वर्ष काम करतो. याच्यामध्ये मग अनेक म्हणजे मी माझं स्वतःचं एक नागरी सुविधा केंद्र आहे, जवळपास 7 वर्षापासून आहे. या ठिकाणी मी आज पण सांगतो, माझ्याकडे येणाऱ्या महिला असतील, वेगवेगळ्या प्रकारचे दाखले असतील, 10वी-12वी मुलांचे जे 10,000 15,000 मिळते, विधवा महिलांसाठी जे अनुदानाचे फॉर्म असतील, जे काही दाखले लागतात ते पूर्ण मोफत करतो आपण. एकही रुपया माझ्या नागरी सुविधा केंद्रामध्ये घेतला जातो. 7 वर्षापासून. हो, 7 वर्षापासून. जे येणारा जो नागरिक आहे, माझ्या जर ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याला देण्यात जाणारे जे नागरी सुविधा केंद्र आहे, त्याचे कुठलेही पैसे आपण घेत नाही. हो, स्वखर्चातून. मी सिनेट मेंबर असताना ज्या प्रवेशाचे जे असतील ते माझ्या प्रभागामध्ये येणाऱ्या जी लोक आहेत, जे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी भरपूर मदत केली. म्हणजे असे जवळपास सांगवी परिसरात 200-300 असे विद्यार्थी सापडतील की मी त्यांना मदत केली. ओके. तुम्ही सिनेट मेंबर होतात, सिनेट मेंबर असताना काय शहराच्या विकासासाठी किंवा शहरासाठी काय? एक त्याचं आवर्जून सांगता येईल की यामध्ये परत एक लक्ष्मण भाऊंचा उल्लेख यामध्ये करावा लागेल. भाऊ मला म्हणायचे की अरे तू 5 वर्ष झालं सिनेट मेंबर, पण आपल्या शहरासाठी काय करता येईल का. मी एकदा अशीच चर्चा केली, भाऊ आपल्याला काय पाहिजे, शहरासाठी काय, तुमची काय संकल्पना आहे.
मला म्हणले, आता आपली पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी आहे. असं काही करता येईल का, की आपल्या मुलांना तिथे रोजगार देता येईल? की आता परदेशात खूप म्हणजे नोकरीसाठी आपली मुलं जातात. त्यांना खूप त्या ठिकाणी वॉन्टेड आहे. मग असं काय करता येईल का? तर ठीक आहे म्हणलं, भाऊ मी याच्यावर विचार करतो. त्यावेळेसचे कुलगुरू डॉक्टर नितीन कळमळकर आणि आताच्या असलेल्या कौशल्य विकासच्या कुलगुरू अपूर्व पालकर, ह्या दोघांशी माझी त्यावेळेस चर्चा झाली. काय करता येईल का? चांगला संकल्प. त्यावेळेस आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक ऑनलाईन कोर्सेस आम्ही चालू केले विद्यार्थ्यांसाठी. ओके. परंतु भाऊंना म्हणलं, भाऊ हे ऑनलाईन, त्यावेळेस करोनाचा काळ होता. मग त्यावेळेस भाऊ ऑनलाईन कोर्स चालू असताना भाऊ स्वतः आमदार लक्ष्मण भाऊ, मी, त्यावेळेसचे आयुक्त राजेश पाटील, आम्ही कुलगुरूंकडं गेलो. त्या ठिकाणी चर्चा करून त्या ठिकाणी आमची एक मॉब ठरवला. त्यामध्ये काय ठरलं, की भाऊ म्हणले एक जागा आपल्याला पाहिजे. म्हणून म्हणलं, भाऊ तुला काय पाहिजे? मला म्हणलं, भाऊ एक जागा लागेल, साधारणतः एक 5,000 स्क्वेअर फूटची जागा लागेल. बरं. ठीक आहे. म्हणजे भाऊंनी लगेच मला वाटतं त्यावेळेस कमिशनरांना सांगितलं, की पिंपळे गुरुमध्ये एक 5,000 स्क्वेअर फूटची जागा तात्काळ उपलब्ध करून देईल. तात्काळ. बरं. म्हणलं, भाऊ ही जागा मला म्हणली तुला घे, तुला काय करायचं ते कर. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं, भाऊ आता ही जुनी शाळा आहे, याला आपल्याला रिनोव्हेशन करावं लागेल. ठीक आहे, मी सांगतो. परत कमिशनरांना सांगितलं. त्यावेळेस स्मार्ट सिटी चालू होती. त्यावेळेस भालकर म्हणून तिथे अशोक भालकर तिथे त्याचे स्मार्ट सिटीचे इन्चार्ज होते. त्यांना सांगितलं, की संतोषला भेट आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याला काय पाहिजे. असे मला जवळपास अजून आठवतं 5 कोटी रुपये तिथे खर्च करून आज अत्याधुनिक असं रतन टाटांच्या नावाने जे कौशल्य विकास केंद्र आहे, त्याला आम्ही नाव दिलं लक्ष्मण भाऊ जगताप कौशल्य विकास केंद्र. भाऊंच्या नावाने आज आम्ही तिथं कौशल्य विकास केंद्र पिंपरी चिंचवड शहरासाठी आणलं. आणल्यानंतर आज तिथं म्हणजे त्यावेळेस भाऊ आणि नुकतेच ते भाऊंशी चर्चा केल्यानंतर हे सगळं झालं. आता ते चालू करायचं. चालू करत असताना त्यानंतर वहिनी आमदार झाल्या, वहिनींशी चर्चा केली. त्यानंतर परत ते चालू करत असताना आमदार शंकरशेठ जगताप झाले आता 1 वर्षापूर्वी. त्याच्या अगोदर मग आमदार स्वतः म्हणजे आताचे असलेले आमदार म्हणजे ते आमच्या मोठ्या भावाप्रमाणे असलेले, ते एक लहान भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात. आम्ही दोघं आणि कुलगुरूंसहित बैठक घेतली. त्या ठिकाणी काय करता येईल आपल्या शहराच्या दृष्टीनं. आज तिथं मॅकोट्रॉनिक्स सारखा कोर्स, डेटा सायन्स असेल, बिझनेस कम्युनिकेशन असेल, BBA असेल, असे अनेक कोर्सेस आम्ही त्या ठिकाणी चालू केले आणि पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थी या ठिकाणी त्याचा लाभ घेतात. प्लस भाऊंची इच्छा होती, की आपल्या इथे फॉरेन लँग्वेजेस चालू केलं पाहिजे. म्हणजे भाऊंची त्यावेळीचीच इच्छा होती. म्हणजे ह्या आमदारांनी पण काय आणले नाही, भाऊंनी सांगितलेलं आपल्याला तिथं व्यवस्थित सगळं चालू झालं. जर्मन लँग्वेज सारखा, फ्रेंच लँग्वेज सारखा आपण कोर्स त्या ठिकाणी देतो. म्हणजे आपल्या ठिकाणी म्हणजे जर्मन ठिकाणी असलेल्या नोकऱ्या, नर्सेसला नोकरी, म्हणजे नोकरीसाठी जे परदेशात जायचंय त्याचं काउन्सिलिंग पण आम्ही त्या ठिकाणी करतोय. परत मला वाटतं शंकरशेठ जगताप स्वतः आम्ही ठिकाणी भेटलं, की छोटे शॉर्ट टर्म कोर्सेस चालू करा असं मॅडमनी सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं. छोटे छोटे कोर्सेस असे चालू केले. साधारणतः आपण मॉलमध्ये जे एखाद्याला आपण म्हणतो सेल्समॅनचा कोर्स आहे, 1-2 महिन्याचा 3 महिन्याचा शॉर्ट टर्म कोर्स चालू केला. त्याला चालू केल्यानंतर आम्ही तात्काळ नोकरी द्यायला लागलो. त्याला 20,000चा पगार. अशा अनेक विद्यार्थ्यांना आम्ही आमदार सुद्धा त्यामध्ये स्वतः शंकरशेठ जगताप त्यामध्ये जातीने लक्ष घालतात आणि तात्काळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या, रोजगार उपलब्ध झाला. या शहराच्या विकासासाठी मी सिनेट मेंबर म्हणून काम केलेलं खरं मला त्याचा अभिमान आहे आणि त्याचं सर्व श्रेय आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांना जातं. कारण त्याच्या मागे लागलेली जी यंत्रणा, त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, त्याला असलेला फंड उपलब्ध करून हे सगळं उपलब्ध करून देण्याचं काम हे भाऊंनी केलं. क्या बात आहे. आणि आस्थागायत चालू आहे. हो, आस्थागायत आता चालू. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी फायदा घेतात. म्हणजे आता ते महाराष्ट्र शासनाचं कौशल्य विकास सेंटर झालं आणि ते आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपळी गुरुमध्ये म्हणजे माझ्या प्रभागामध्ये चालतंय, म्हणजे माझ्या शहरामध्ये म्हणजे सांगवी पिंपळी गुरु एकच प्रभाग समजतंय. अगदी बरोबर. काय वाटतं, काय समस्या आहेत सध्या? आता एक जनरल समस्याच्या बाबत विचार केला बघा, आता आज 3-4 वर्ष झालं प्रशासन आहे आणि कसं आहे, लोकप्रतिनिधी असल्यानंतर प्रशासनावर एक दबाव असतो आणि प्रशासन कसं असतं, प्रशासनाला जर हाकायला कोणतरी लागतंय. तर लोकप्रतिनिधी असल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. पाण्याची समस्या निर्माण झाली, ड्रेनेजच्या असतील, रस्त्याच्या असतील, अशा अनेक समस्या निर्माण झाल्या. म्हणजे पूर्वी सर्वांनी कामं केलेली ते आरक्षण खरं तर वास्तविक आहे ना, आरक्षणाचा विकास करावा लागेल. आज सांगवी परिसरामध्ये जवळपास पार्किंगची खूप मोठी समस्या आहे. पार्किंगची असेल, आरोग्याची असेल, अशा खूप मोठ्या समस्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. पार्किंगच्या समस्याबाबत मला थोडंसं याच्यामध्ये काय झालंय, पूर्वी सांगवीची लोकसंख्या असलेली पाण्याची समस्या पण आहे.
सांगवीचे आताचं मतदान जरी 40,000 परंतु लोकसंख्या जवळपास 1,00,000च्या वरती गेलेली आहे. हा समस्येचा ताण येतो ना सगळा. बरोबर. पण मग आता ह्या सगळ्या समस्यांमध्ये नागरिक कुठल्या समस्या घेऊन येतात तुमच्याकडे? नागरिक साधारणतः समस्या नागरिकांच्या काय असते, पाणी येत नाही, कचऱ्याची गाडी येत नाही, कुठं रस्ता खराब झालेला आहे, कुठं लाईट गेलेली आहे, ट्रान्सफॉर्मर बदले, अशा सारख्या समस्या येतात. बचत गटाच्या समस्या असतील, महिलांच्या अशा अनेक समस्या असतील, अशा समस्या घेऊन नागरिक साधारणतः ते आपल्याकडे सोडवता तुम्ही? हो 100% सोडवतो. काय काय अडचण तुम्हाला काय अडचणी येतात काय नाही, काय सोडवतं. आता एवढे 20 वर्ष काम करत असताना प्रशासन, आता माझी चुलती स्वतः महापौर होती, माझा भाऊ नगरसेवक होता, त्यामुळे आणि असलेले सर्व नगरसेवक स्वतः आमदारांबरोबर स्वतः काम करत असल्यामुळे समस्या सोडवताना मला काय अडचण येत नाही. तरी अजून सगळ्या समस्या संपलेल्या नाही? नाही, समस्या तर संपतच नाही ना. समस्याला कुठं अंत नसतो. समस्या हे समस्याच राहिलं असतं. बरोबर. एक साधारणतः आता मोठी समस्या थोडीशी आम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न करतोय की आमच्याकडे एक दशक्रिया विधी घाट आहे अहिल्यादेवी नावानी. त्या ठिकाणी कचरा डेपो आहे. तो कचरा डेपोचं काय होतं, 10वीला लोक आल्यानंतर दशक्रिया विधीला त्या ठिकाणी कचऱ्याचा दुर्गंध येतो. ती पहिली मोठी समस्या ही दूर करावी लागेल. तो कचरा डेपोचं स्थलांतर करावं लागेल आणि अहिल्यादेवी घाटाचं नूतनीकरण करावं लागेल. बरोबर. स्मशानभूमीसाठी जागा जी काय उपलब्ध आहे ती करून ती एक मोठी करावी लागेल. जी आरक्षणं आहेत, आरक्षणं विकसित करावी लागतील. खालच्या भागाला आमच्याकडे जवळपास एखादं आरक्षण तिथं गार्डनचं आहे, प्लेग्राऊंडचं आहे. जी आरक्षणं आहेत एज्युकेशनची असतील, अशी सर्व आरक्षणं ताब्यात घेऊन त्याचा विकास करावा लागेल. पार्किंगच्या बाबतीत माझं एक मत चांगलं असं असेल की पुणे शहरामध्ये बघतो आपण लोकसंख्या जास्त आहे, पार्किंगची समस्या निर्माण होते. पुणे शहरामध्ये आपण मंडई बघतो, मोठमोठे पार्किंग उभारलेले आहेत. बरोबर. मग काय करावं लागेल, सांगवी परिसरामध्ये सुद्धा आहे ना की ज्या रस्त्यावर गाड्या लागतात ना, लोक पैसे देतील ना. एखादं चांगलं पार्किंग जे आरक्षण उपलब्ध आहे ना, ते आरक्षणामध्ये ताब्यात घेऊन एक मोठं बहुमजली पार्किंग उपलब्ध करावं. 100-500 गाड्या तिथे उपलब्ध राहतील. त्या गाड्या लागतील, तर रस्त्यावर जी असणारे जे गाड्या लागतायत त्या गाड्या तिथे लागतील. याचं काय होईल की याचा पैसे महापालिकेलाही त्याचा फायदा होईल ना, की ट्रॅफिकवर रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना त्या समस्या दूर होईल. पार्किंगची समस्या मुळात दूर होईल. बरोबर. नक्कीच. हे असे विजन असणं, हे कुणाचे विजन असू शकतात? एका सुशिक्षित उमेदवाराचे, आणि ते तुमच्यात दिसत आहेत. तुम्ही याच्यामध्ये पण असताय, गणेश मंडळाच्या ज्या स्पर्धा होता त्याच्यामध्ये पण सक्रिय असतात. काय कन्सेप्ट? नाही, गणेश मंडळांच्या समस्या सांगायला झालं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये ही जवळपास तात्यासाहेब गोडसे ना, त्यावेळेस पुणे शहरामध्ये ही स्पर्धा चालू होत होती. चालायची, बाबा गणेश मंडळांना उत्तेजन दिलं पाहिजे. मग गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे त्यावेळेस डीजे लावत होते, बाबा वेगवेगळे प्रकार त्यावेळेस चालत होते. मग तात्यासाहेबांनी जी योजना पुणे शहरात केली तीच आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तेव्हा काळाचे म्हणजे आत्ताचे असलेले खासदार म्हणजे जुनी अनेक नावं घेता येईल. जगदीश शेट्टी असतील, भाऊसाहेब बुर असतील, श्रीरंगाप्पा बारणे असतील, आमचे बापूसाहेब डामाले असतील, राजाभाऊ गोलंडे असतील, उपमहापौर कैलास बांबर्डेकर असतील, अशी अनेक नावं घेता येतील. यांनी चालू केली. तुकारामभाऊ गुजर असतील, या सर्वांनी चालू केलं. मग त्याच्यानंतर आता ती मंडळी थोडी ज्येष्ठ होती. त्याच्यानंतर मग बापूसाहेब डामाले म्हणले, अबर तू बघतो का? तेव्हापासून जवळपास एक 15 ते 20 वर्ष झालं मी पिंपरी चिंचवड शहराचं याचं कामकाज पाहायला लागलो. आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या जवळपास माझ्या मते आम्ही परीक्षण करत असताना आमच्या 2-3 विभागामध्ये 200 मंडळांना आम्ही भेटी देतो. आणि मी स्वतः जवळपास या चिंचवडच्या भागातल्या मंडळांना 150 त्या मंडळांना मी स्वतः भाग देतो. म्हणजे ज्या एवढ्या सगळ्या मंडळात जी मंडळं आहे त्या मंडळाशी माझा कनेक्ट आला आणि सर्वांशी संपर्क आला. सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षाशी माझा संपर्क आला आणि सर्वांशी एक ऋणानुबंध जोडले गेले याच्या माध्यमातून. तुमच्याकडे रुग्णालयाचा पण प्रश्न आहे? हा, रुग्णालयांच्या बाबतीत काय झालं, नागरिकांच्या जे समस्या माझ्याकडे येत आहेत, म्हणजे म्हणजे ही समस्या तर खूप म्हणजे रिअरमध्ये येते की एखादा व्यक्ती आजार आल्यानंतर त्याचा एक तर खर्च डोकं चालत नाही. त्याला कधी कुणाकडे पैसे असतात, कुणाकडे नसतात, म्हणजे कुणाची ओळख असती, कुणाची नसती, अशा अनेक समस्या येतात. मग माझ्याकडे ज्यावेळेस समस्या येते मी ती समजून घेतो. आमच्याकडं आता म्हणजे लक्ष्मणभाऊंपासून चालत आलेली जी संकल्पना आहे, एक स्वतःचा एक आरोग्याचं सेल आमच्याकडे उपलब्ध आहे. त्या ठिकाणी आमची 2-3 माणसं करतात. स्वतःचं एक स्वतंत्र ऑफिस आहे. शंकर शेठ जगताप आमचं त्यांच्या माध्यमातून हे आरोग्य सेल चालतो. आमदारांच्या माध्यमातून चालत असेल त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता योजना असेल, महात्मा फुले जन आरोग्य असून ज्या योजना आहेत की ज्या आम्ही काय बघतो, माझ्याकडे येणारा जो नागरिक आहे व त्याला कशा पद्धतीने मदत करता येईल. मग मुख्यमंत्री सहायतून याला कुठे पैसे देता येतील का, त्याचं हृदयाचं ऑपरेशन कुठं फुकट होईल का, असं अनेक प्रश्न त्याला निर्माण होतील. कुणाला त्याचा हात तुटलेला आहे,
आमदार लक्ष्मण भाऊंनी मला वाटतं जवळपास एक 5-10 वर्षापासून एक त्यांच्या वाढदिवसाला एक शिबिर चालवतं. म्हणजे एक आमच्या PWD ग्राउंड म्हणून लाखो लोक त्याच्यामध्ये येतात. मला वाटतं एक 3 दिवसाचं 12 ते 15 आम्ही त्यांच्या वाढदिवसाला शिबिर घेतो. लाखो लोक त्या ठिकाणी येतात. भाऊंच्या नावाने शिबिर घेतो. ते शंकरशेठ जगताप भाऊंपासून आलेलं जे काम शंकर भाऊंनी पाहिलं आणि शंकरशेठ जगताप सुद्धा ते पाहतात. म्हणजे येणाऱ्या जवळपास आमच्या शहरातलेच नागरिक नाही, बाहेरून लांबून येणारे नागरिक सुद्धा यामध्ये लाभ बघतात. समजा एखादी समस्या माझ्याकडे आली, आता आमच्याकडे जिल्हा रुग्णालय असेल, DY पाटील असेल, मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहतो, डॉक्टरांशी चर्चा करतो, त्याला कशा प्रकारे मदत करता येईल मी स्वतः सोडवतो ते. नक्कीच याच्यामध्ये बोलताना तुम्ही सांगितलं की तुमचं एक विजन सांगितलं की तुम्हाला जे काही तुमची स्मशानभूमी आहे तिथलं ते काय कचरा डेपो आहे दशक्रिया विधिघाट दशक्रिया विधिघाट, तर त्याचा प्रश्न सोडवायचा आहे. पण ते एका प्रश्नावरती नाही, एका प्रश्न तो एक प्रश्न सांगितला. येणाऱ्या जे समस्या आहेत आमचं विजन काय आहे सांगवीमध्ये, माझं पहिलं विजन काय असेल की सांगवीमध्ये पाणी पहिलं सगळ्यांना व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे. जे आरक्षण आहे ना, आरक्षण कुठंतरी डेव्हलप केली पाहिजे सगळी ताब्यात घेऊन. जसं सांगितलं तुम्ही आरक्षण प्लेग्राऊंड असतील, पार्किंग उभं राहू शकतील, त्यांचे उद्यानं असतील, एखादं मोठं सभागृह करायचं असेल, चांगलं हॉस्पिटलच्या बाबतीत सुद्धा आहे ना, सांगवी परिसरामध्ये एक मंडईच्या बाबतीत एक चांगली सुसज्ज अशी मंडई उभारता येतील. परत हॉस्पिटल आमच्याकडे बहुत जुनं हॉस्पिटल आहे, त्याचं एक उन्नतीकरण करून एखादं सुसज्ज असं हॉस्पिटल त्या ठिकाणी बांधता येईल की माझ्या परिसरात राहणारे जे नागरिक आहे त्यांना अतिशय अल्प दरामध्ये किंवा मोफत कसा उपचार देता येईल या दृष्टीने सुद्धा माझा प्रयत्न राहील. क्या बात आहे. आणि उद्यान आहेत? उद्यान आहे ना, सांगवी उद्यान आहे अजून, म्हणजे वरच्या भागात आहे सांगवीमध्ये 4-5 उद्यान अजून आरक्षित आहे. म्हणजे खालच्या भागाला थोडंसं त्या बाजूला उद्यान कमी आहे, तर ते एखादं अजून एक उद्यान त्या बाजूला करता येईल का, म्हणजे आरक्षण आहे ते डेव्हलप करून त्यामध्ये करता येईल. तुमचा प्रभाग आणि शिक्षण कसं आहे, म्हणजे समीकरण आहे जुळणार? हो, शिक्षणाच्या बाबतीत माझं थोडंसं, आता मी 10 वर्ष सिनेट मेंबर म्हणून काम केल्यामुळे प्रश्न विचार. हो, शिक्षणाच्या बाबतीत माझं असं राहील की पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ज्या शाळा आहेत याच्या बाबतीत काय आहे की आपण दिल्लीला पाहतो की दिल्लीला एक रोल मॉडेल केले शिक्षणाच्या बाबतीत. बरोबर. तसं पिंपरी-चिंचवड शहरामध्ये काय राबवता येईल, त्या वारे गुरुजींनी बघा जिल्हा परिषदेच्या 2 शाळा, जालिंदरनगर आणि बाबळेवाडीच्या 2 शाळा. वारे गुरुजी मग स्वतः एक जिल्हा परिषद शाळेतला एक शिक्षक, जगातली सर्वोत्कृष्ट शाळा करू शकतो, तर आपण का करू शकत नाही. मग माझं विजन असं आहे त्याच्यामध्ये की आता आपण काय पाहतोय माहितीये का की सर्रास इंग्लिश मिडियमकडे लोकांचा ओढा आहे. मग आता आपल्या ज्या महापालिकेच्या शाळा आहे, आता आमच्या सांगवीतली शाळा म्हणा, विद्यार्थी संख्या कमी होत चालली हो, की प्रत्येकाचा ओढा आहे ना इंग्लिश मिडियम का होत चाललेला आहे. आणि प्रत्येकाची परिस्थिती नाही ना. आज सर्वसामान्य शाळेची जरी नर्सरीला फी जर गेली ना तर 40,000 ते 50,000 फी आहे, प्लस त्याचा बिल्डिंग फंड 10-20,000, असे जवळपास 1 लाख भर नुसतं नर्सरी पहिलीचं ऍडमिशन घ्यायला लागत आहे. मग माझ्या सांगवी परिसरामध्ये राहणारी जी लोक आहेत, जी सर्वसामान्य आहेत, अशा लोकांच्या शिक्षणासाठी काय ती शाळा का सुधरू शकत नाही? जर वारे गुरुजी सुधरू शकतो तर मी का सुधरू शकत नाही? माझा एज्युकेशन बेस आहे, मी त्या एज्युकेशन निश्चित ती शाळा कशी सुधरेल या दृष्टीने माझा प्रयत्न राहील. अगदी. आणि मी सांगवीतलीच नाही पण पिंपरी-चिंचवड शाळेच्या दृष्टीने माझं ते विजन असेल. नक्कीच. त्याच्यामुळे मी आजच्या पॉडकास्टमध्ये 2दा उल्लेख केला की सुशिक्षित उमेदवार असणं किती महत्वाचं आहे. त्यांना आपलं विजन काय असेल हे पुढच्या उमेदवारावरती ठरतं. म्हणजे मतदारसंघाचं विजन काय असेल त्या उमेदवारावरती, त्या नगरसेवकावरती किंवा त्या लोकप्रतिनिधीवरती ठरतं. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही PhD धारक आहात, डॉक्टर आहात तुम्ही, त्याच्यामुळं हे विचार तुम्ही करताय. एकंदरीत मतदारसंघाविषयी आपण बोलतो. आम्ही पाहतो की आता निवडणुका सुरू झाल्यात, बरेच प्रभाग असतील, त्या प्रभागामधून ते इच्छुक उमेदवार महिलांना कुठेतरी दर्शन यात्रा, कुठेतरी देवस्थानाच्या ठिकाणी दर्शन किंवा वेगवेगळे उपक्रम त्यांच्यासाठी राबवले जातात. तुमच्या डोक्यात काय उपक्रम आहेत? नाही, काय होतंय ते निवडणूक आले की दर्शनाला नाही, हे फक्त 1 दिवसापुरतं असं. माझ्या डोक्यात असं विजन आहे, जवळपास 100-200-500 बचत गट असतील त्या प्रभागामध्ये की ज्या महिला आहेत, ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत, अशा महिलांना काही रोजगार उपलब्ध करून देता येईल का या दृष्टीने माझा प्रयत्न राहील. मग महिला बचत गटाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या योजना आहे ना, ती एक सर्वसामान्य जी महिला आहे तिच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम राहील. त्याच्याप्रमाणे स्किल सेंटर मी चालू केलं. या ठिकाणी छोटे छोटे अजून कोर्सेस काय नवीन आणता येतील का, ज्यातून महिलांना रोजगार मिळेल आणि त्या रोजगारातून महिला सक्षम होईल या दृष्टीने माझा प्रयत्न राहील. कारण महिला सक्षम झाली ती तिचं घर सक्षम होईल. बरोबर, नक्कीच. कारण आज आपण लाडकी बहीण
म्हणून जी काही योजना सुरू केली, हा. सरकार तुमचंच आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ही योजना जी सुरू केली लाडकी बहीण, तिच्यातून तिला 2,000 रुपये मिळत आहेत, तिचं घर चालतंय, ठीक आहे. दुसऱ्या बाजूला इच्छुक उमेदवार देवदर्शनाला किंवा इतर पिकनिकच्या ठिकाणी त्यांना घेऊन जात आहेत, कुणी साड्या वाटप करत आहे, वेगवेगळ्या गोष्टी. तुम्ही जे सांगितलं ते 1 दिवसासाठी आहे. तुमचं जे विजन आहे त्या लाडक्या बहिणींना ते 2,000 रुपये तर मिळत आहेत, पण त्याच्याही पुढे जाऊन अजून कशा पद्धतीने मदत करता येईल असं जर प्रत्येकाचं जर विजन असेल तर निश्चित मला वाटतं ती लाडकी बहिणी योजना आणायची सुद्धा गरज पडणार नाही. हो, खरं तर एक सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमच्याकडे तुमचा प्रभाग पाहणार आहे, मतदार पाहणार आहेत, नागरिक पाहणार आहेत आणि त्यांच्या अपेक्षा वाढणार आहेत. कारण तुमचं जे विजन आहे ते इतरांपेक्षा वेगळं आहे आणि हे विजन पूर्ण करण्यासाठी खरं तर त्यांनी तुम्हाला संधी देणं गरजेचं आहे. खरं तर आपण वास्तवकट्टेवरती आलात आणि आमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या आणि खरं तर वास्तववादी गोष्टी तुम्ही सांगितल्या. राजकारणाचा कुठलाही गंध आजच्या पॉडकास्टला नव्हता, टीका टिप्पणी नव्हती, परंतु फक्त नागरिकांसाठी काय करू शकतो याच्यावरती तुम्ही ज्या काही गोष्टी केल्या, जे भाष्य आपण करत होतो त्याबद्दल खरं तर तुमचं मी आभार मानतो. कारण राजकीय पॉडकास्ट म्हटलं की शेरेबाजी, एकामेकाला टोले कोणावर मारणे. टीका करण्यापेक्षा आपलं काम केलेलं कधी पण चांगलं. शेवटी जे काही विरोधक म्हणता येणार नाही ते सगळे आपले बांधवच आहे. बरोबर. त्याच्यामुळं किंवा त्यांना घेऊन सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने कसं काम करता येईल या दृष्टीने माझा प्रयत्न राहील आणि मला जर याच्यामध्ये संधी मिळाली तर निश्चित त्या संधीचं सोनं करून दाखवेल. नक्कीच. एकदा तुमची संधी डावलली गेलेली, आता संधी तुमची डावलली जाणार नाही. कारण तुमचं काम आहे, काम बोलतंय आणि शेवटी मतदारांचा कौल देखील पाहिला जातो. तुम्ही त्यांच्यासाठी तेवढं केलेलं आहे आणि मला वाटतं आजच्या पॉडकास्टमधून तुमचं व्हिजन देखील लोकांना कळणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही वास्तवकट्टेवरती आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.